हजार वेळा सांगितलं, हजार वेळा सांगितलं तरी सुद्धा त्या अण्णांच्या मुलींच्या प्रेमात पडले. आणि आता काय, आता काय तर साखरपुड्याचा घाट घातलाय. आमच्या मुलींवर आमचे संस्कार आहेत. त्यांना काय करावं काय करू नये हे बरोबर कळतं. त्या अण्णांना स्वतःच्या मुलींचं खूप कौतुक आहे ना, खूप विश्वास आहे ना त्यांचा. मला त्यांना चांगला धडा शिकवायलाच पाहिजे. मला अजिबात इच्छा नाही त्यांच्या घरी जायची. काय करू मी? आरती आणि विक्रांतचा साखरपुडा मला नाही बघायचा माझ्या डोळ्यांनी. काय करू? तायडे, अगं किती गोड दिसतेस तू. थँक्यू. तुला कुणाची नजर नको लागायला. आज विक्रांत तुला बघेल आणि म्हणेल, आरती आजच लग्न करूयात. अमूल्या, आज पण चिडवणार आहेस मला? मी तुला आयुष्यभर चिडवणार आहे. ताई, काय झालं? खूप रुखरुख लागले ग मनाला. अगं पण का? नाही नाही, काही नाही. ताई, ताई, काय झालंय मला सांग. सगळं व्यवस्थित होईल ना. आज इतका मोठा दिवस आहे आणि त्यात काही झालं ना तर. ताई, आज तुला टेन्शन घेणं नॉट अलाउड. आज तू फक्त हसायचंस आणि एन्जॉय करायचंस. हा तुझा दिवस आहे. मी तुला काल काय सांगितलं, अजिबात कसलाही विचार करू नकोस. हो, पण बिण काही नाही. हे बघ ताई, तुझ्यापेक्षाही जास्त टेन्शन मला आहे. जर चुकूनही माझ्या आणि वेदांबद्दल आई अण्णांना कळलं ना तर. तू काळजी घे. हो ग, मी नाहीच कळू देणार. पण बाकी कुणाकडून कळलं तर. नाही नाही नाही, तसं काही व्हायला नको. आई अण्णांना कळलं ना तर खूप चिडतील ते. त्याचीच तर भीती आहे. समजा त्यांना कळलंच तर काय करायचं ग आपण? काय मी पण ना. तायडे, हे बघ, तू नको टेन्शन घेऊस. काही नाही होणार. आपण उगीच जास्त विचार करतोय. हे बघ, आज तू फक्त आणि फक्त तुझा विचार कर. आणि आजचा दिवस तुझ्या डोळ्यात असा साठवून ठेव. मी काय म्हणते तायडे, तू विक्रांतला गुडघ्यावर बसून अंगठी घालतेस का? अगं म्हणजे खुश होईल तो. काहीतरी जामुला, मी नाही करणार आहे सगळं. काही. आज फार मोठा दिवस आहे तुमच्या आयुष्यातला साहेब. तुमच्या मुलाचा साखरपुडा आहे आज. तुम्ही नाही, त्याला आशीर्वाद द्या. नाही, अजिबात काळजी करू नका. मुलीकडची मंडळी अतिशय चांगली आहेत. हे चांगलं ओळखतो त्यांना. वरून का होईना पण आशीर्वाद द्या. सुनील. हा साहेब. साखरपुडा आहे आज विक्रांत आणि आरतीचा. रिकाम्या हाताने जाणं बरं दिसत. बरोबर आहे. हा, गिफ्ट घेऊन ये मस्त पैकी. हा, तुला किती दिले पैसे? मी 5,000. हे ठेव आणखीन 5. 2 गिफ्ट घेऊन ये, सेम टू सेम. 2? साहेब, तुम्ही तर गिफ्ट देऊन राहिले. मला वाटतं तुम्ही जाणारच नाही.
असं कसं होईल? नूतन मॅडम येणार, म्हणणार मला नाही जायचं साखरपुड्याला, पोरं माझं ऐकत नाहीत. मग मी त्यांना विनंती करणार, साखरपुड्याला चला तुम्ही, साखरपुड्याला चला, चला हो चला तुम्ही साखरपुड्याला चला, असं मी त्यांना विनंती करणार, अर्ज रिक्वेस्ट करणार मी त्यांना. आणि मग मला नाही यायचं, मला नाही यायचं म्हणणार, बाई मला यायचंय, साखरपुड्याला जायचंय. त्यांच्यासोबत मी सुद्धा जाणार साखरपुड्याला. इथे फटाके फोडणार मी. साहेब पण हा मॅटर सिरियस आहे, त्यांनी नाही ऐकलं तर? असं कसं होईल? हा कसं होईल? येणार त्या बायको आहेत साहेबांच्या. विक्रांत, घरात शुभ कार्य आहे ना, मग बाबांचा आणि आईचा आशीर्वाद घे. हो. बाबा तुम्ही असायला हवा होतात आज. आज माझा साखरपुडा होतोय. आरती तुमची सून होणार आहे. बाबा खूप चांगली मुलगी आहे आरती. तुमचा आशीर्वाद असू द्या आणि सगळं व्यवस्थित पार पडू दे. आई नमस्कार करतो. सुखी राहा. बघताय ना, मुलं एवढी मोठी झाली आहेत की सगळं परस्पर ठरवून मोकळे झाले. या घरामध्ये माझ्या शब्दाला किंमत म्हणून नाही, सगळं मुलांच्या मर्जीने चालतं. पण मुलांना कळत कसं नाहीये की मी त्यांच्या भल्याचाच विचार करतेय. We miss you, बाबा. बाबा मी काही चुकत तर नाहीये ना? मला माहिती आहे या सगळ्यात आई दुखावली गेली आहे, पण बाबा मी हे सगळं विक्रांतसाठी करतोय आणि त्यातच चांगलं व्हावं एवढीच इच्छा आहे माझी. बाबा मी चुकत असेल तर मला मार्ग दाखवा. आय मिस यू. चला मी निघते. अगं आई, आई काम आहेत मला, जायला हवं. आई जी आई, आजी आईने यायला होतं ना साखरपुड्याला. तिच्या आशीर्वादाशिवाय साखरपुडा कसा होईल? अरे पण आशीर्वाद दिला ना तिने तुला. अगं पण हे बघ विक्रांत, ती साखरपुड्याला जरी आली नाही ना तरी लग्नाला नक्की येईल. तू नको काळजी करूस बाळा. ए विक्रांत, तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. अरे आम्ही आहोत ना सगळे. एक्झॅक्टली, तू खरंच काही विचार नको करूस. बरं आजी, आपण निघूयात का आता? हो चला निघूया. हा अगं बाई, एक मिनिट. अरे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा दागिनाच घ्यायचा विसरलोय आपण. काय? काय? स्माईल. हसा की जरा. हा आणि हे बघा, अजिबात सुटकी चेहरे ठेवायचे नाहीत. तिकडे जाऊन मजा करायची, कळलं? चला निघूया. चल चला उत्सव मूर्ती, चला. आजी बॅग घ्यायची ना? हो घे घे. चल. अण्णा अभिनंदन. अरे थँक्यू, थँक्यू सो मच. बरं ऐक, विक्रांतचा कान तुला पिळायचा, लक्षात ठेव. तो तर मी आत्ताही पिळू शकतो अण्णा. बरं अण्णा, मला सांगा मी काय मदत करू? अण्णा नाही झाली, तयारी तशी झालेली आहे. फक्त आता पाहुणे यायची वाट बघूया. हो. हो अजून कसे आले नाहीत हे लोक? तुम्ही जरा विचारता का? औक्षणाचं ताटही तयार आहे.
येतील येतील. तुम्ही आधी मुलींची तयारी झाली का बघा. मुली तयार आहेत. आरती मी तर म्हणते एका पायावर तयार आहे. आलेच. आले आले वाटतं. ये रे. नमस्कार अण्णा. नमस्कार. या चला. या या या. देव. अहो नूतन ताई नाही चालल्या. येतील तुम्ही. बस आज. काय छान झालं डेकोरेशन. अण्णांनी केलंय सगळं. आम्ही एकट्या नाही. ही मीना आमची जोडीला होती म्हणून. बरं ओळख करून देतो. ही मीना माझ्याबरोबर क्लिनिकमध्ये असते, माझी असिस्टंट म्हणून. नमस्कार. मी आलेच. हा ये हा. मी. बरं काय विक्रांत, आता जावई बापू म्हणू शकतो ना. नमस्कार करतो. असं असं. हॅलो, कोणाला शोधतोस तू? कोणालाच नाही. ये ये हो या ये दीर्घ. बसा ना. बसा बसा. हो बस. या. कसा आहेस वेदांत? आणि आमची अमूल्य काम करते ना का त्रासच देते? चांगलं काम करते. अहो करायलाच हवं ना शेवटी म्हणजे मला असं म्हणायचं होतं की शेवटी तुमची मुलगी आहे, कामात हुशार असणारच नाही का. बर मी काय म्हणत होते अण्णा, आपण साखरपुडा छोटेखानी करतोय पण लग्न धूमधडाक्यात करायचं. हो हो अर्थातच. म्हणजे काय. हा बरं, अमूल्य आणि आरती कुठे वरती आहेत का रूम मध्ये? हो जा ना जरा तू. त्यांना म्हणाव या आता खाली. हो जाते. दादा हे यायचंय का तुला? त्या. आलेच मी. नाही ना. बरं नूतनजी आल्या नाहीत. अहो तिला ना पार्टीची खूप काम आहेत. जमलं तर येईल ती. नाही पण तुम्ही काळजी करू नका, तिची काहीही हरकत नाहीये. तिने आशीर्वाद सुद्धा दिलाय आमच्या विक्रांतला. ठीक आहे. ओ माय गॉड. वहिनी कोणीतरी खूप सुंदर दिसतंय ना आज. हो ना, आज विक्रांतचं काही खरं नाही हा अमूल्या. ए पण आरती अशीच हसत राहा. थँक्यू. अमूल्या तू पण खूप छान दिसतेस. आणि तू तर खूप भारी दिसतेस. थँक्यू. बाय द वे आरती, वेदांत दादा मला विचारत होता अमूल्या कुठे आहे म्हणून. तायडे आजी काही बोलणार नाहीत ना? नाही अमूल्या, अगं तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. खरंच आत्याबाईंनी विक्रांतची आई खरंच खुश आहे ना? आरती अगं तुम्ही त्याचा विचार नका करू. खरंच अजून आली नाहीये, पण म्हणजे सांगता येत नाही, येईल सुद्धा कदाचित. आणि हे बघा जरी ती आली ना तरी आजी बघून घेईल सगळं. ओके, तुम्ही काळजी करू नका. आईची परवानगी आहे म्हणूनच हे सगळं चाललंय. ताई तू परत टेन्शन घेतेयस हा? नाही ग, विक्रांतची आई आल्या ना तर खरंच खूप बरं होईल. कसंय, मुलाचा साखरपुडा आणि आईच जर नसेल ना तर नाही बरोबर वाटणार. इथे का बोलवलं?
पार्टी ऑफिस मध्ये भेटूच शकलो असतो आपण. आज कसलं पार्टी आणि कसलं ऑफिस मॅडम? आज तुमच्या छोट्या मुलाचा साखरपुडा आहे, आपण तिकडे जायला पाहिजे. मी विक्रांतच्या साखरपुड्याला जाणार नाही. मला असं करू नका, वाईट वाटेल त्यांना. कुणालाही वाईट वाटलं तरी मला काहीच फरक पडत नाही. माझा निर्णय बदलणार नाही. मॅडम, तुमच्या मुलाला त्याच मुलीशी लग्न करायचं असं त्याचा हट्ट आहे आणि त्याचा हा हट्ट तुम्हाला मान्य नाही. त्याचा हट्ट तुम्हाला मान्य नाही, पण तुमचा म्हणून काहीतरी एक हक्क आहे, तो तुम्ही सोडता कामा नये. माझं असं म्हणणं आहे की माणसाने घरावरचा आणि नात्यावरचा हक्क कधी सोडू नये, कधी नाकारू नये. आणि तुमच्यासारख्या राजकारणी व्यक्तीने तर ना घरावरचा, ना समाजकारणातला, ना राजकारणातला हक्क कधीच नाकारता कामा नये. लहान तोंडी मोठा घास घेतो मॅडम, तरी सांगतो मला वैयक्तिक वाटतं तुम्ही जायला हवं. आणखी एक गोष्ट साहेब नेहमी म्हणायचे की राजकारणी व्यक्तीने आपल्या मनात काय चाललंय ते आपल्या कृतीतून आणि बोलण्यातून कधीच कळू देता कामा नये. मग आता काय करायचंय? राजकारण. पुरुषोत्तम म्हणाले त्यात काहीच चूक नाहीये. आपण आपला हक्क सोडायचा नसतो. मग मी का सोडते माझे हक्क? माझा अपमान झाला, माझीच मुलं माझ्या विरोधात गेली आणि मी माझे हक्क सोडायचे नाही. मी माझा हक्क सोडणार नाही. परतफेड तर व्हायलाच हवी. मी विक्रांतच्या साखरपुड्याला जाणार, तिथे मजा बघणार. आरती आणि अमूल्य, येते मी. जगातली सगळ्यात सुंदर भेटवस्तू देणार आहे मी आज अण्णांना. साहेब निघाला? आज अगदी आमदारासारखं दिसतंय. पावसाळी अधिवेशनाला जाता की काय? जाईन तिकडेही जाईन, पण आज मॅडमच्या लहान मुलाचा साखरपुडा आहे, तिकडे जायचं. येते ना मॅडम? ठीक आहे, येते. साहेब, हे तुमचे 2 गिफ्ट. 2 गिफ्ट्स? कोणासाठी? आता सांगितलं ना, राजकारणी व्यक्तीने आपल्या मनात काय चाललंय त्यांना आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतून कधीच कळू द्यायचं नाही. फर्स्ट क्लास सरप्राईज आहे मॅडम. या. तुम्हाला सांगते, आमचा हा नवरदेव आहे ना, हा इतका उतावेळ झालाय ना की गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे. नव्हतास का? नाही, पण महत्वाचं काय आहे, सगळं या मुलांच्या मनासारखं होतंय. म्हणजे इतकी संकट आली, इतके अडथळे आले, शेवटी आज गाठ बांधली जाते, नाही का? खरंय. ते म्हणतात ना, जोडीदारासोबत गाठ स्वर्गातच बांधली जाते. वाह, क्या बात आहे सार्थक. आजी खूप कमी वेळेत सगळी तयारी केली आहे. जर काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्याला. हो काकू, सगळं व्यवस्थित झालंय. ऍक्च्युली ही सिम्प्लिसिटी मस्त वाटते. अगदी बरोबर. मी काय म्हणते, आरतीला जरा लवकर बोलवता का? नाही काय आहे, आमचा नवरदेव उतावेळ झालाय ना, म्हणून. नाही, पण करूया, सुरुवात करूयाच. पण नूतनजींची वाट बघायची नाही आपण. तिचं काही सांगता येत नाही, खूप काम आहेत ना. हो, पण म्हणजे मुलाचा साखरपुडा जास्त महत्वाचा नाही का? नाही, मान्य आहे मला. पण साखरपुड्याला येऊ शकली नाही ना तरी लग्नाला नक्की येईल.
या. फार गोड दिसतेस सुमन. दृष्ट काढ ग आरतीची. बरं चला आता साखरपुड्याच्या विधींना सुरुवात करूया का? नवरदेव चला. आता साखरपुड्याचे सगळे विधी झालेत तर दोघांना अंगठ्या घालू देत का? हो. आधी मुलीने मुलाला अंगठी घालायची आहे. मी कधीपासून या दिवसाची वाट बघतोय माहितीये. मी पण. अरे गप्पा काय मारत बसलाय? अख्खं आयुष्य पडलंय गप्पा मारायला, तर अंगठ्या घाला. अभिनंदन. मला माहिती होतं तू येणार. आई थँक्यू. आई अगदी वेळेवर आलीस, बरं झालं. छान दिसतीये जोडी. चल ये विक्रांत, अंगठ्या घालून घ्या ना. जणा आता काही बोलू नकोस तू. नमस्कार. नमस्कार नमस्कार. स्वागत आहे. काय अण्णा, मुलीचा साखरपुडा होतोय, सांगितलं नाहीस तू? अरे नाही नाही नाही, अगदी घरगुती म्हणजे एकदम साध्या पद्धतीनेच करायचं ठरलं, त्यामुळे मग फारसे कोणाला बोलवलं नाही. मॅडमनी मला सांगितलं आवर्जून आपल्याला जायचंय म्हणून. अच्छा. आता सगळेजण आलेत तर साखरपुडा उरकून घेऊया. हो हो, आलेत आलेत, सगळेच आलेत. आणि तुम्ही आलात याचं विशेष कौतुक, कारण तुम्हीच मागे आरतीला म्हणाला होतात ना की तुमची आणि आमची बरोबरीच होऊ शकत नाही. त्यामुळे असे विचार असताना सुद्धा या गरीबाच्या घराला तुमचे पाय लागले, याचा खूप आनंद आहे. यावं लागलं, नाईलाज असतो. माझ्या मुलाचं मन तुमच्या मुलीमध्ये अडकलंय, जादूच्या फेऱ्यात. वा, याही गोष्टीचा आनंद आहे की निदान आजच्या दिवशी तरी तुम्हाला तुमच्या मुलाचं मन कळलं, नाही का? कोणाच्या मनात काय आहे हे मला बरोबर समजतं. कार्याचा दिवस आहे, शब्दाला शब्द वाढवायला नको. या या ना. मोजक्या लोकांसोबत हा साखरपुडा होतोय, चांगली गोष्ट आहे. फार साखरपुडा जरी साध्या पद्धतीने होत असला ना तरी लग्न दणक्यातच होणार आहे. व्हायलाच पाहिजे. वानखेडेच्या मुलाचं लग्न आहे. आजी, अरे चला, अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम उरकून घेऊया ना. अण्णा, माझा अपमान करताय तुम्ही. नाही सगळ्याची परतफेड केली ना तर नाव नूतन वानखेडे लावणार.
विक्रांत, अरे घाल ना अंगठी आता. मी गुडघ्यावर बसून अंगठी घालणार आहे. अरे वा. चला, सगळं काही निर्विघ्नपणे पार पडलं. अण्णा साखरपुडा एकदम चांगला झाला. हो हो हो, आता गाणी व्हायला पाहिजे. व्हायलाच पाहिजे. जपून होत ठेवलं मन हे कधीच नाही भुरलं. उधळलं ग समदा बाई हातात नाही उरलं. जीव जडला पर नाही नजराला कळलं. किती नडलं जिकिरीना मागना सरलं. आताच बया का बावरलं. झालिया भूलही उमगलिया मनाला. परतुनी घाव हा लागला र जीवाला. डोळ झाकलेला बाई रेघ आखलेला बाई. माग रोखल्याला साजणा. उधळून गेलं साजणा. हरलं ह्या पिरमाला पिरमान चिकलं. जगडूनी मन माझ अदबीन झुकलं. साजणा तू सावरलं. आताच बया का बावरलं. ए अमूल्या, आता तू. ए अमूल्या, तू किती छान गाते गा. चल. हो. नाही जरी सारी तारी भिजते अंग पाण्याने. सोचू तुम्ही पलभार भी बरसे सावन जोमाने. शिंपल्यांचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात. टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. सूरही तू तालही तू रूठे जो चांद वो नूर है तू. आंसू ही तू हासू ही तू ओढा मनाची ने हुरहुर तू. रोज नवे भास तुझे वाढते अंतर श्वासात. टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात.
टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. अण्णा, कुणाची काही हरकत नसेल तर मी माझी कला सादर करू. तू गायल्याशिवाय मैफिल पूर्णच होऊ शकत नाही. हा प्रयत्न करतो. दाता तू है सबका, आजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सबका, आजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. सबसे ऊपर सबसे बढ़कर, सबसे बढ़कर सबसे बढ़तर, तू ही अव्वल तू ही आखिर है मेरे मौला, है मेरे मौला. दाता तू है सबका, हज़ो समा का, मालिक खालिक. हे आमच्या दोघांकडून. थँक्यू. थँक्यू. विक्रांत, आता आपलं डबल नातं झालं बरं का? येस. हो आरती, अगं आता तू माझी बहिणी झालीस. हे बरं एक सेल्फी. हो हा. ती बॅग दे ना. अरे त्याच्या आतमध्ये जी गिफ्ट आहे ती दे. आलेच. आरती, हे घे. हो, हे कशाला? कशाला म्हणजे? तुझा मान आहे हा. बांगड्या आवडल्या? खूप छान आहेत. हे घे. थँक्यू. अहो, या सगळ्याची काय काय गरज होती? हो ना. अण्णा, आरतीवर तुमचा जेवढा हक्क आहे ना तेवढाच माझा सुद्धा आहे बर का. आणि मी माझ्या नात सुनेसाठी सगळं करणार. हे तुम्हा दोघांसाठी. आनंदी राहा. थँक्यू. वेदांत, हा? इकडे ये. हो. अमूल्य, हा, एक सेकंड. काय? हे तुम्हा दोघांसाठी. आणि हे तुम्हा दोघांसाठी. घ्या ना. काकू. आई, हे अगं घे. काय झालं? तुम्ही सगळेजण असं काय बघताय माझ्याकडे? ओ अच्छा, मी वेदांत आणि अमूल्याला गिफ्ट दिलं म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटतंय का? नाही, मला माहिती आहे आज विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा झालाय, पण मी गिफ्ट मात्र अमूल्य आणि वेदांतला दिले, कारण त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि लवकरच ते दोघं जण लग्न करणार आहेत.
घे. अगं खा. वेदांत, अरे खा. काय झालं? इतकी आनंदाची बातमी दिली आहे मी तुम्हाला. अरे गप्प काय बसले सगळेजण? अण्णा, सुमनताई, आनंद नाही झाला का तुम्हाला? अरे झाला ना, अरे खूप आनंद झाला. आनंद नाही झाला कसा? एवढी गोड बातमी दिली तुम्ही. नाही अमूल्या, वेदांत, अरे खूप गोड जोडी आहे तुमची. आम्हाला आधीपासून शंका होतीच नाही का सुमन? हो ना, आपल्याला वाटलंच होतं ना. वाह वाह, क्या बात. म्हणजे आमच्या एका मुलीचा आजच साखरपुडा झाला आणि आजच एका मुलीच्या लग्नाचा निर्णय कळला. याला म्हणतात दुग्ध शर्करा योग. आजच्या एवढा आनंद खरंच आम्हाला यापूर्वी कधीच झालेला नव्हता. आणि नूतनजी, माझ्या दोन्ही मुली तुमच्या घरच्या सुना होणार आहेत. दोघी बहिणी एकाच घरात संसार करणार. आणि याला नशीब लागतो, खरंच नशीब लागतो. अमूल्या, खरंच नशीब कळलंच पोरी. अभिनंदन, अभिनंदन दोघांचे. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन. हो, धन्यवाद गुरु, खूप धन्यवाद. चला, म्हणजे आता वेदांत आणि अमूल्याचा साखरपुडा करायला हवा, हो की नाही? हो हो, आमची काहीच हरकत नाही. लवकरच. अण्णा, दोन्ही मुली जात आहेत वानखेडेंच्या घरी सुना म्हणून. चांगला संसार करतील. हो ना. नूतनजी, बरं तुमचं तर तोंड गोड करा. हो, इतकी छान गोड बातमी दिलीत तुम्ही. घ्या घ्या घ्या, प्लीज प्लीज प्लीज. वाह, चला, आजचा कार्यक्रम खूप छान झाला. हा, आणि कार्यक्रमाचा शेवट सुद्धा. हो ना. मग आता लवकरच पुढची बोलणी करण्यासाठी भेटूया. हो हो, अगदी, नक्की नक्की. वेदांत, विक्रांत, निघूया आपण. हो हो. आद्या, चल. हो. अण्णा, मला बोलायचंय. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. ज्यावेळी बोलायचं होतं तेव्हा गप्प राहिलीस, काही बोलली नाहीस. आता बोलून काय उपयोग आहे? अण्णा, काय केलंस तू हे असं? का अंधारात ठेवलंस तू आम्हाला? तुला कळतंय का अमूल्या? तुझ्या या अशा वागण्याने तू आयत कोलीत दिलायस त्या नूतनजींच्या हातामध्ये. साखरपुड्याचा हा सबिचका करण्यासाठी. कळतं तुला? ज्या क्षणी त्यांनी हिला आणि त्या वेदांतला बोलवून घेतलं ना, त्या क्षणी माझ्या डोक्यात किडा वळवळला होता. काहीतरी गडबड आहे. पण मी तसं दाखवलं नाही. आणि काय दाखवायचं होतं? काय दाखवायचं होतं सगळ्यांना? की आपल्या लेकीने आपलाच विश्वासघात केलाय म्हणून. अण्णा, विश्वासघातच केलायस तो. नाही अण्णा, तसं काही नाहीये. तसं नाही काय? काय तसं नाही काय? आजपर्यंत तुम्हा मुलींना मी एवढी सगळी मोकळीक दिली. कुठलंही बंधन नाही, काय नाही. तुम्हाला पाहिजे तसं आयुष्य जगायला दिलं मी. कशासाठी? कशासाठी? हा दिवस बघण्यासाठी. नाही नाही अमूल्या, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं कधी तू एवढा मोठा आमचा विश्वासघात करशील म्हणून. का ग?
केलंस तू असं अमूल्या? आई अगं तू मागे वेदांत विषयी बोलली होतीस ना, तेव्हाच मला कळलं होतं की तू त्याच्यात अडकत चाललीये. पण तुला तुला मला सांगावंसं नाही वाटलं? त्या नूतन ताई एक अशा का वागतात कुणास ठाऊक. सोन्यासारखी 2 मुलं आहेत तरी हे असं वागणं. जे जे काही घडलंय ना ते तू आम्हाला सांगितलं असतंस तर ही वेळच आली नसती अमूल्या. सुमन, तुम्ही कशासाठी शक्ती वाया घालवताय तुमची? आणि कोणाला समजावतो तुम्ही? हिला कशाला समजावता? जर हिला समजून घ्यायचं असतं ना तर हिने असं केलंच नसतं, वागलीच नसती असं. नाही, तो वेदांत चांगला मुलगा आहे की नाही हा प्रश्नच नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही सगळे निर्णयांना परस्पर घेतलेत. आम्हाला कोणालाही विश्वासात घ्यावं असं वाटलं नाही तुम्हाला? याचा जास्त त्रास होतोय. त्या नूतनजीला काय इथे येऊन तमाशा करायचाच होता. पण नाही, आता बस. अण्णा प्लीज माझं एकदा ऐकून घे. मला काही ऐकायचं नाही आहे. मला काही ऐकायचं नाहीये. अण्णा ज्यावेळी बोलायचं होतं त्यावेळी बोलली असतीस तर सगळं ऐकून घेतलं असतं मी. पण आता ऐकायचं नाहीये मला. आता मी जे सांगतोय ना ते तू ऐकायचंस. उद्याच्या उद्या तू ऑफिसला जायचा आहेस आणि राजीनामा देऊन टाकायचा आहेस. वेदांची कंपनी सोडायची असतो आणि फक्त तुझ्या MBBS वर लक्ष केंद्रित करायचं आहेस. काही गरज नाही असली नोकरी वगैरे करायची. कळलं तुला? तुला जर लग्नाची एवढी घाई झाली असेल ना तर हे सोडून दे. MBBS वगैरे सगळं सोडून दे. उद्याच्या उद्या लग्न लावून देतो तुझं. अण्णा माझं ऐकून घ्या ना. अण्णा प्लीज अण्णा. आई अगं प्लीज तू तरी ऐकून घे ना. अमूल्या आता रडारड करून काय होणार आहे? तू बघतेस ना अण्णांची अवस्था. चला, जी माणसं आपल्या आयुष्यातले एवढे मोठे निर्णय कोणालाही विश्वासात न घेता घेतात ना त्यांना असं समजावत बसण्याची काही गरज नसते. अण्णा आई अगं ताई मी अण्णांचा विश्वासघात नाही केला. मी त्यांना फसवलं नाही. हो माहितीये मला अमूल्य. का नाही सांगितलं अण्णांना की हे सगळं खोटं आहे? तू जे केलंयस फक्त माझ्यासाठी केलंयस. यात तुझा काहीच दोष नाहीये अमूल्य. तू बघितलंस ना अण्णा काहीच ऐकून घे.